गाईज अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आज मी खूप दिवसांनी लॉंग व्लॉग टाकते आणि हा मी ऑलरेडी आधीच शूट केलेला होता. सो माझ्या मामाच्या मुलीचं गॅदरिंग होतं आणि मी गावाला गेले होते. मी इकडे मंदिरामध्ये आले होते पहिल्यांदा, देवाच्या पाया पडले आणि तिथेच माझ्या मामाच्या मुलीची पण शाळा आहे छोटीची. इतर वेळी तिची ती येते घरी, पण तिने मला सांगितलं होतं की आज मला न्यायला ये, तिच्या फ्रेंड्सना मला भेटवायचं होतं, म्हणून मग मी तिचीच वाट बघत बसले होते. तुम्ही कसे गेला? तुम्हाला घेऊ का मी व्हिडिओ? वाजले 12. थांब दाखव. यांचा टाइम होऊन गेला तरी आम्ही तिथेच होतो आणि या सगळ्या मुलांचं चाललं होतं गॅदरिंगची प्रॅक्टिस. मग आम्ही तेच बघायला गेलो. यांचं तर काय प्रॅक्टिस झालं नाही, पण आम्ही बाकीच्यांचं बघितलं आणि मग रिटर्न यांना सोडल्यानंतर घरी यायला निघालो. आणि इकडे गावाकडे आल्यावर ना खरंच खूप भारी वाटतं. एवढा वेळ ह्याच्यामुळे लेट झाला. पण डान्स बघायला भेटला ना. अरे काय डान्स बघू आम्ही. काय उपयोग झाला ब्रो? संध्याकाळी मग यांच्या गॅदरिंगचा आवरायला घेतला आणि साड्या घालायच्या होत्या. लग्न असल्यासारखं परीला वाटतंय का परी? नाही, लग्न असल्यासारखं वाटतं. मेकअप करतेस बा एवढं माझ्या लग्नात. नटवायला बसली तुझी तिच्या लग्नात. लबर 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 लबर. हे कर ना, ब्लश हे कर ना त्याला. काकी ह्याच्या कानाला होल आहे का? व्हिडिओ काढतीये. सगळ्यांचे गोंधळ चाललेले आणि ही इकडे मोबाईल बघत बसलेली, कारण तिला नेल पेंट लावत होते म्हणून. हातात घेऊन थोडस लाव. हातात अरे नाही आकर मी तुला साडी नीट दिसणार पण नाही तुला. तुला पावडर अरे गोरा दिसत कसला भारी दिसतो. एकदम मस्त दिसतोय. आता काहीच नाही दिसत. एवढा भारी दिसतोय. मी धरते. थांब, पैसे दिले या लहान मुलांचा आवरायचं म्हणजे ना इतका गोंधळ असतो आणि अजिबात शांत बसत नाही, त्याच्यामुळे धरून त्यांना आवरावं लागतं. आणि त्यामध्ये ना हा एक राजवीर होता, तो अजिबात लिपस्टिक काहीच लावून देत नव्हता, कारण की लिपस्टिक मुली लावतात त्याच्यामुळे. तरी आम्ही खूप प्रयत्न करून मग त्याला लावले आणि खूप छान असा मेकअप झाला होता. अँड दिस इज द फायनल लुक. हा राजवीर कृष्ण झाला होता. तोंड कर. झालं. लाज ना राजवीर, लाज की थोडीशी यांच्यासोबत मस्ती केली पोरांसोबत. आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला घेतलं. भात केला होता, मसाले भात आणि सोबत गुलाबजाम. संपले गुलाबजाम. हो नाही एवढे ठेवलेत मी बघितले. आमच्या परीचा डान्स चालू झाला, त्याच्यामुळे मग आम्ही खूप गडबडीत जात होती. आम्ही पण मागून जातच होतो आणि खूप गडबड झाली होती, कारण की गॅदरिंग ऑलरेडी चालू झालं होतं आणि संध्याकाळचंच गॅदरिंग होतं यांचं. आणि आमच्या परीचा डान्स संपत आलेला. या आमच्या परीच्या फ्रेंडांना मला भेटायचं होतं, त्यामुळे शाळेत भेटल्या नव्हत्या म्हणून संध्याकाळी आल्यात मला बघायला. आणि खूप लोक ओळखत होते, तर त्या छोट्या छोट्या मुली पण व्हिडिओज बघत असतात.
असंच टाइमपास म्हणून ना ही मोठीवाली बॉबी आणली होती तिखटवाली आणि ही खरंच खूप मला आवडते. गावामध्ये गेल्यावरतीच खायला भेटते आणि मला सगळ्यात जास्त तिखटवाली मी उचलली होती आणि ह्या बाकीच्या पोरी यांना पण हवी होती पण ती मी घेतली आणि लास्टला मी खरंच रडली आहे ती खाऊन कारण की खूप तिखट होती. तोपर्यंत यांचं बक्षीस वितरण पण चालू झालेलं आणि आमच्या परीला पण सेकंड प्राइज भेटलं होतं. त्याच्यामुळे तिची ट्रॉफी बघितली आहे आणि खरंच हिला खूप बक्षिसं भेटतात. ही आमची परी तर डायरेक्ट वरच उभी राहिली होती आणि खरंच खूप छान डान्स झाला होता तिचा. एक झाल्यानंतर पुन्हा दुसरा पण होता आणि त्याच्यासाठी चेंज करायचे होते ड्रेसेस. सो मस्तपैकी दुसरा ड्रेस घातला होता आणि त्यामध्ये पुन्हा हे कुंकू पण लावत होते जे की लावायचं नव्हतं का होतं मलाही माहिती नव्हतं. लहान मुलांचे डान्स बघायला तर मजा पण येते आणि खरंच खूप छान डान्स करत होते. त्यामध्ये गाणी पण इतकी एनर्जेटिक होती ना त्यामुळे मस्त वाटलं. मला या गॅदरिंगसाठी खास बोलवलं होतं पुण्याला त्यामुळे मस्तपैकी सगळे डान्स झाले आणि गर्दी पण बरीच होती. सो खूप लोक अप्रिशिएट करतात गावातली या लहान मुलांना पण. आणि संपल्यानंतर आम्ही रिटर्न घरी गेलो. सो कसा वाटला व्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.